हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? मी अधिकारी ही जी संकल्पना आहे किंवा हे पुस्तक का लिहावंसं वाटलं, तर मी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो हं, हं, हं. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना येणाऱ्या विविध अडचणी असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, वयवाढीचा विषय असेल, हं, हं. घरून येणारे प्रेशर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर शासनाचं धोरण, तर हं, हं. ह्याच्यामध्ये विद्यार्थी अडकला जायचा. म्हणजे निकाल वेळेवर न लागणं, जाहिरात न येणं, त्याच्यानंतर जॉइनिंग लवकर न मिळणं, तर ह्याच्यात हं. विद्यार्थी भरडला जायचा. म्हणजे 2-2, हं, 3-3 हं. वर्ष या प्रक्रियेला लागायचे. आणि हं. व्हायचं काय, की विद्यार्थ्यांची संख्या मागच्या 5-6 वर्षात प्रचंड वाढली. हं, म्हणजे ज्या हं. पद्धतीने अधिकाऱ्यांचा एक मान, रुतबा जो असतो, हं, हं. अ, हे सध्या पाहता पालक आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, बाबा सरकारी नोकरी म्हणजेच खूप काही. हं, तर हं. हे एक वास्तव जे त्यांना माहीतच नव्हतं. म्हणजे एक जस्ट ग्लॅमर त्यांच्यासमोर, एक मृगजळ जे असतं ना, ते हं, एक हं. मृगजळ त्यांच्यासमोर तयार झालं होतं. आणि ओके. याला कुठेतरी छेद देणं गरजेचं होतं. या क्षेत्रातलं वास्तव त्यांच्यासमोर येणं गरजेचं होतं. आणि कारण की खूप भयंकर घटना इथं घडत होत्या हं, आणि हं. त्याच्यातनंच मग आम्हाला ही संकल्पना आली, की आपण मी अधिकारी एक नावाचं एक संशोधनात्मक पुस्तक आपण या ठिकाणी लिहायला पाहिजे.